बडे मुद्देमध्ये चर्चा आहे। सर्व राजकीय पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यांच्या माध्यमातून अक्षरशः आश्वासनांचा, घोषणांचा पाऊस पाडला। या सगळ्यामध्ये सामान्य माणसाच्या घरात खऱ्या अर्थानं ती आश्वासनं पडतील का आणि यातून नेत्यांना जे अभिप्रेत आहे ना ते मतांचं पीक जोरात येईल का, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। पण सुरुवातीला बघूया हेडलाईन्स। अमित ठाकरेंसाठी कुणाकडे मतांची किंवा अमित ठाकरेंसाठी कुणाकडे भीक मागणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसेंना दिलेल्या मुलाखतीत मोठं वक्तव्य। वणीत उद्धव ठाकरे मिलिंद नार्वेकरांच्या बॅगची तपासणी, आता आम्ही भाजपच्या बॅग तपासणार म्हणत उद्धव ठाकरेंचा संताप। पुढचा मुद्दा आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलाय फोटो जो मुख्यमंत्री पदावरून वाद नसल्याचा संदेश या फोटोतून दिलाय का। 3 महत्त्वाचे नेते दिलखुलास हसताना दिसतात। पुढचा मुद्दा, शरद पवार जेव्हा निवृत्त होतील त्या वयात निवृत्त होणार असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या रिटायरमेंटवर भाष्य केलंय आणि एक प्रकारे टोला लगावलाय। पुढचा मुद्दा आहे, अमित शाह हे व्यापारी नेहमी खोटं बोलतात, संजय राऊतांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण झाला। तर हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आपल्याला जाणून घ्यायचे। मंडळी, निवडणुका आल्या की मतांसाठी नेते तुम्हाला कुठली आश्वासनं देताना अजिबात हायगाई करत नाहीत। विधानसभा निवडणुकीच्या साठी सत्ताधारी महायुती आणि महाविकास आघाडीनं आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले, त्यात आश्वासनांची अक्षरशः पाऊस पाडला गेला। या आधीची अनेक आश्वासनं हवेत विरली असली तरी नव्यानं त्याच तडफेनं आश्वासनं देण्यातला बेरकीपणा फक्त राजकीय नेत्यांकडे असू शकतो। यात ना सत्ताधारी मागे आहेत ना विरोधक मागे आहेत। आश्वासनांचा पूर सगळ्यात जास्त दारात आला तो बहिणींच्या। आता 1,500 देणारी महायुती सत्ता आल्यास 2100 रुपये देऊ म्हणते, तर पैसे द्यायला तुमच्याकडे पैसे कुठे आहेत असं म्हणणारे विरोधक आम्ही सत्तेत आल्यास 3000 देऊ म्हणताय। फुकट वीज, फुकट बसचा प्रवास, फुकट शिक्षण, फुकट विद्यावेतन, शेतकऱ्यांना कर्जमाफी सगळं काही द्यायला नेते आज तयार आहेत। त्या बदल्यात फक्त तुम्ही द्यायचेत मतं। नेत्यांचा हा सगळा आश्वासनांचा पाऊस खरंच मतांचं भरघोस पीक त्यांना देईल का, हा सवाल आज चर्चेला आपण आणतोय। यावर आपण चर्चा करणार आहोत। पण सुरुवातीला ही चर्चा सुरू करताना आपल्याला जाणून घ्यायचंय काय नेमकी जाहीरनाम्यातून आश्वासनं दिलीत। दोन्ही जाहीरनाम्यांचा आपण तुलनात्मक अभ्यास करू, नंतर मग आपल्याला प्रश्न विचारता येतील, चर्चा करता येईल। बघा, महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर महाविकास आघाडीचा महाराष्ट्रनामा आला। काल भाजपनं संकल्पपत्र जारी केलं। महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 3000 देऊ असं विरोधक सांगतायत। लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देऊ असं महायुतीचं म्हणणं आहे। जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवणार असं सांगतायत। जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवू असं म्हणतायत। मुद्दा तोच आहे, आता ते कसं ठेवणार हाही सवाल आहे। आणि मग 5 वर्षानंतर कोण विचारतो 5 वर्षापूर्वी काय तुम्ही आश्वासन दिलं होतं। महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी करू, महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांचा पोलीस दलात समावेश करू, महिलांसाठीचं हे आश्वासन दिलं गेलंय। शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतचे कर्जमाफी देऊ असं विरोधक म्हणतायत। सत्ताधारी म्हणतायत शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला 15000 रुपये देऊ। राज्य सरकारच्या 2.5 लाख जागांची भरती सुरू करू असं विरोधक म्हणतायत। येणाऱ्या काळात 25 लाख रोजगार निर्मिती करू असं सत्ताधारी म्हणतायत। संजय गांधी निराधार योजनेमध्ये 50,000 देणार असं विरोधक सांगतायत। तर ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वयंचलित सेवा मिळवण्यासाठी आधार सक्षम सेवा वितरण करू असं म्हणतायत। मविया असं म्हणते की 300 युनिट पर्यंतचा वापर असणाऱ्या ग्राहकांचं 100 युनिट पर्यंतचं वीज बिल माफ करू। तुम्हाला आठवत असेल अशाच प्रकारचं आश्वासन याच्या आधी दिलं होतं काँग्रेसच्या काळात आणि दिल्लीत सुद्धा दिलं होतं। वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देऊ असं सांगतायत। आता वीज बिल 0 येतं, लक्षात ठेवा। पण आता निवडणुकीच्या नंतर किती येईल ते बघावं लागेल। मविया बार्टी सारथी मार्फत देण्यात येणारा शिष्यवृत्ती निधी वाढवणार असं सांगतायत। ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस, एनटी, व्हीजेएनटी मधील पात्र विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क देऊ असं सांगितलं जातंय सत्ताधाऱ्यांकडून। विरोधक म्हणतात सरकारी रुग्णालयात मोफत औषधं उपलब्ध करून देणार,
सत्ताधारी म्हणतायत शासकीय रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र बाह्य रुग्ण कक्ष उभा केला जाईल। विरोधक म्हणतायत सूक्ष्म लघु उद्योजकांसाठी स्वतंत्र मंत्रालय करू। भाजप असं म्हणताय महाराष्ट्रात कौशल्य जनगणना करणं। हे दोन महाराष्ट्रनामा आणि संकल्पपत्र महायुतीचं जे जाहीरनामा आहे तोही असाच आहे, याच्यामधलं कुठलंही काही वेगळं नाही आहे। पण या सगळ्यातनं हे सगळे जी आश्वासनं दिली गेली आहेत ना, हा जो पाऊस पाडला गेलाय तुमच्या आमच्या सगळ्यांवर, त्यातून काही मूलभूत सवाल निर्माण झालेत ज्याची आज आपल्याला या बडे मुद्द्याच्या माध्यमातून चर्चा करायची आहे। आपण ते सवाल कुठले आहेत बघूया, जे आपल्याला सत्ताधारी विरोधक दोघांनाही विचारायचे आहेत, दोघांचे प्रतिनिधी असणार आहेत। आश्वासनांचा पाऊस मतांचं पीक देईल का, हा चर्चेचा मुद्दा आज चर्चेला आपल्याला आणायचा आहे। खैरातींचा पाऊस महाराष्ट्राला खरंच परवडणार आहे का? महाराष्ट्राची आर्थिक स्थिती आहे का ती? घोषणा पूर्ण करण्याची आर्थिक क्षमता आज महाराष्ट्राची आहे का? एकूण सगळं बजेट बघितलं, फिस्कल मध्ये आपण पुन्हा हे देऊ शकणार आहोत का? त्यानंतर मुद्दा आपल्याला चर्चेला आणायचा आहे, फुकटच्या घोषणा केवळ मतदारांना भुलवण्यासाठी आहेत का? ह्या 15 दिवसासाठी आहेत का? पुन्हा नंतर भूलभुलैया का? मुद्दा हा सुद्धा आहे, महाराष्ट्रात रेवडी कल्चर रुजवलं जाते का? ज्या रेवडी कल्चर बद्दल भाजप विरोध करायचं, आम्हाला मान्य नाही म्हणायचं, मग आता ते पण त्याच मार्गाने आलेत का? आणि मोफत योजनांमुळे विकास कामावर परिणाम होईल का? हे मुद्दे आपल्याला आज चर्चेला आणायचे आहेत। आश्वासनं सगळ्यांनी दिलेली आहेत आणि ही आश्वासनांची पूर्तता नेमकी कशी होणार आहे या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया। आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत स्टुडिओमध्ये माझ्यासोबत सहभागी झालेले आहेत शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते डॉक्टर वाघमारे सर, आपल्यासोबत चर्चेमध्ये पाशा पटेल सुद्धा जोडले गेलेले आहेत, भाजपचे नेते आहेत। काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आपल्यासोबत लोंढे सर आहेत। लोंढे सर, तुमचंही स्वागत आहे। अतुलजी, बऱ्याच दिवसानंतर आपली भेट झाली आणि आज गोसावी आपल्यासोबत आलेले आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून, त्यांचं सुद्धा स्वागत। या चर्चेला सुरुवात करण्याच्या पूर्वी मला पाशाभाईकडे जायचं आहे। पाशाभाई, पहिल्यांदा तर मला सांगा, आज एवढे सगळे आश्वासनं तुम्ही दिलेली आहेत, तुम्ही जेव्हा आता सभेला जात असाल, नेत्या लोकांच्या मध्ये जात असाल, तेव्हा लोक तुम्हाला असं विचारतात की नाही, गेल्या वेळेस तुम्ही तर लय आश्वासनं दिली होती, आता ही आश्वासनं कशी पूर्ण होणार, असं काही लोक म्हणतात की नाही? आणि एक मिनिट आहे का, की गावात जाणं, लोकांसमोर जाणं, त्याला हिम्मत लागते। आम्ही तर जातोच, लोक प्रश्नही विचारतात, परंतु भारतीय जनता पक्षाने आता जो जाहीरनामा केलेला आहे, हे जाहीरनामा बघितल्यानंतर मी आज चंद्रपूर जिल्ह्यात आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मी गावागावामध्ये ज्यावेळेस चाललोय त्यावेळेस तिथल्या लोकांच्या समोर आमचे विषय मांडल्यानंतर लोकांचं समाधान होतंय का? तर समाधान झाल्याशिवाय टाळ्या वाजवत नाहीत आणि समजल्याशिवाय कोणी टाळी वाजवत नसतो। म्हणून मला हे जाहीरनामा समिती जी आहे, त्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत सुधीर मुनगंटीवार, आणि कृषीचं जे जाहीरनामा आहे त्याचा मी स्वतः मला त्यांनी अध्यक्षपद दिलं, म्हणजे मी कृषी विषयक जे जाहीरनामा आहे त्याचं मला प्रमुख केलं। त्याच्यामुळं ज्यावेळेस हा जाहीरनामा मी तयार करत होतो, 8 दिवस आम्ही या कामाला दिले आणि मग हे ज्यावेळेस जाहीरनामा बनवायचं काम आमच्याकडे दिलं त्यावेळेस सुधीर मुनगंटीवारांनी एक शब्द सांगितलं की जाहीरनामा कसा असावा, तर जे बोलल्यानंतर पूर्तता करण्याची क्षमता असेल तर बोला, नाहीतर बोलू नका। आणि मग माझ्यासारखा 50 वर्ष शेतीमध्ये जमिनीवर थांबून काम करणाऱ्या कार्यकर्त्याला ही संधी मिळाल्यानंतर समाजाचे प्रश्न काय, शेतकऱ्याचे प्रश्न काय आणि ते पूर्ण करण्यासाठी काय ताकद लागती, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून, दुसरी गोष्ट आमच्यावर एक जबाबदारी आहे का, तर केंद्रात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार येणार आहे। आम्ही केलेल्या घोषणाला केंद्र सरकार जर पैसे कमी पडले तर द्यायला केंद्र सरकार समर्थपणे उभं आहे। त्याच्यामुळे आम्ही बोलताना जबाबदाऱ्या वाढतात,
ज्यांना सत्तेत यायचं नाही, ज्यांचं दिल्लीत कोण नाही, त्यांनी काही घोषणा करून काही उपयोग आहे का? आणि म्हणून आमच्या घोषणेला अर्थ आहे. आणि आम्ही असं नुसतं जाहीरनामा करायचं म्हणजे गेल्या 20 वर्षातले सगळ्या पक्षाचे जाहीरनामे काढायचे, चांगल्या चांगल्या गोष्टी गोळा करायच्या, छापायचं का तर सत्तेतच यायचं नाही आपल्याला. म्हणजे एक प्रकारे तुम्ही असं म्हणताय का महाराष्ट्रातल्या जनतेला, आम्हाला जर सत्ता दिली नाही तर तुमचं काही खरं नाही म्हणून? नाही, एक मिनिट आहे का, लोकांना एवढं कळतंय. लोकांना काय कळतंय मी आता एका वेळीत सांगितलं. जर समजा विकास पाहिजे असेल तर पैसा लागतो. पैसा दिल्लीत आहे, दिल्लीत तिजोरी आहे, तिजोरीला कुलूप आहे, कुलूप आहे कमळाचं, आणि कमळाचं कुलूप उघडायचं असेल तर कमळाचीच किल्ली लागणार आहे. ती काही पंजाची आणि मशालीच्या किल्लीनं काम होणार नाही, हे लोकांना पटवू लागलेलं आहे. ठीक आहे अतुलजी, त्यांचं म्हणणं आहे त्यांनी जे घोषणा केल्या, आश्वासनं दिली, त्याला आधार आहे दिल्लीतल्या सत्तेचा. तुम्ही जी आश्वासनं दिली ती नेमकी कशाच्या बेसवर तुम्ही पूर्ण करणार आहात? काय आधार आहे तुमचा? आणि तुम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण होतील कशी? असं आहे की पाशा पटेलांना कल्पना देतो मी की दिल्लीच्या कमळाच्या तिजोरीला अदानीचं कुलूप लागलेलं आहे. त्यामुळे सगळे पैसे तिकडेच जातात. हे महाराष्ट्राच्या जनतेला चांगलं माहिती आहे. तुमची आश्वासनं असतील, आमच्या गॅरंटी आहेत. बर, यांनी खोटी जाहिरात दिली. आम्ही इलेक्शन कमिशनमध्ये त्याच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे. तिन्ही मुख्यमंत्री आमचे आले. परवाच्या दिवशी काल स्वतः खरगे साहेब आले होते, ते कर्नाटकमधून येतात. त्यांनी आम्ही किती पैसे खर्च केले हे दाखवलेलं आहे. आता मित्रांना पैसे द्यायचे, मित्रांची कर्ज माफ करायची, मित्रांना मुंबईमधली 1080 एकर जमीन विकून टाकायची, त्यांना सगळं काही द्यायचं, तर मग जनतेला द्यायला यांच्याकडनं पैसे कुठून येणार आहे? आणि हेच लोक आहे की ज्यांनी सांगितलं की वो तो जुमला था और चुनाव में ऐसे जुमले देने पडते हैं. हे अमित शहानी सांगितलं होतं. जे सांगून राहिले तिजोरीचे राखणदार आहे म्हणतात, ते राखणदार नाही आहे. ते तिजोरीतून दुसऱ्या कोणाला भेटलं नाही पाहिजे अदानी शिवाय, ते अदानीची राखणदारी करतात. हे यांना माहित नाही असं नाही आहे. तर आपण पाहिलं असेल की पाशा पटेलजी, मी त्यांचा फार सन्मान करतो एका गोष्टीसाठी की ते शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहे, पण चुकीच्या ठिकाणी असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांचं हित केलं की त्यांच्या लोकांना चिंता व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून सोयाबीन 4892 MSP असताना 3000, 3200, 3300 असा रेट जो आहे तो शेतकऱ्याला भेटत आहे. शेतकरी मरत आहे. बिचारे आमचे पाशा पटेल काहीच करू शकत नाही. आमच्या इथे कापसाचं चांगलं उत्पादन झालं. 10 लाख बेल्स अजून आमच्याकडे ऍडिशनल आहेत. 22 लाख बेल्स आयात केल्या. आता शेतकऱ्याकडे कापूस यायला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्याचा कापसाचा रेट हा 2,500 ते 3,000 जो आहे तो खाली पडणार आहे. आणि पाशा पटेलांना संत्र्याचं किती म्हणजे माहिती आहे मला माहित नाही, आता मी त्याच बेल्टमध्ये राहतो. तर संत्र्याला आम्ही टेबल फ्रूट आहे आमचं, हे म्हणजे खाण्याचं आहे. त्यातनं आम्ही काही अजून रामदेव बाबा आले होते, त्यांनी आमच्या 1.5 करोडची शेती 25 लाखात घेतली 7-8 वर्षापूर्वी. ते सध्या संत्र्याच्या बेल्टमध्ये फिरतात नाहीये, तर आम्ही एक्सपोर्ट करतो बांगलादेशला. अतुलजी, ते सध्या संत्र्याच्याच बेल्टमध्ये फिरतात. बेल्टमध्ये फिरलं आणि बेल्टची माहिती असणं अंतर आहे ना. ऐका ना विलासजी, असं आहे की 40% इम्पोर्ट ड्युटी लावली बांगलादेशनी, काहीच मदत केली नाही. त्याच्या पवारसाहेब परवडले. उसावर काही लागलं तर ते इंटरेस्ट सबसिडी देतात, इंटरेस्ट सबवेन्शन करतात, ट्रान्सपोर्ट सबसिडी देतात आणि शेतकऱ्याला वाचवतात. पण आमचे गडकरी आणि हे डबल इंजिन जे आहे, ते डबल इंजिन कसं असते, पहिलं इंजिन कमजोर असलं की दुसरं अजून कमजोर इंजिन लावावं लागतं. पहिलं इंजिन कमजोर असलं की दुसरं इंजिन लावावं लागतं, नाही तर एका इंजिननी चालतं. तर डबल इंजिनची ही वास्तविकता जी आहे ती आम्ही पाहिलेली आहे. तर हे सगळं जे आहे यांनी सांगितलं होतं की आमच्या दाभडीमध्ये येऊन सांगितलं यवतमाळच्या कोणी पंतप्रधानांनी की मैं पहिले प्रधानमंत्री बनकर मैं अगर पहला कोई निर्णय लूंगा तो मैं किसान के कर्जा माफी पे साइन करूंगा. ते आता गायब आहे. ते पेनी गायब झालेला आहे, ते विसरून गेलेले आहे. एकाने सांगितलं तर 15-15 लाख होतो जुमला आहे. आणि आमचे ते 1.5 डोळ्याचे रामदेव बाबा ते सांगत होते 35 रुपयात पेट्रोल पाहिजे. पेट्रोलही लागून आलं. इन्कम टॅक्सवर इन्कम टॅक्स वाढवून आला. जीएसटीचा इतका की मरणाच्या सरणावर पण जीएसटी आहे, अशी कोणतीच गोष्ट नाही आहे. हवा वारा सोडलं तर प्रत्येक गोष्टीवर जीएसटी यांनी लावलेला आहे. त्या जीएसटीच्या कलेक्शनमध्ये लोक मेलेले आहेत. जाऊन पाशा पटेलांना माहित आहे, रस्त्यावर लोक शिव्या घालून आलेले आहे, महागाईने पिचून गेलेले आहे. सगळे प्रोजेक्ट त्या तिकडे घेऊन गेले गुजरातमध्ये आणि तिथून ड्रग्ज आणलेला आहे. ह्या महाराष्ट्र सभ्य लोकांचा स्टेट आहे, बोलत नाही आहे. बुक्क्याचा मार खातात आहे पालक लोक. नागपूर, नाशिक, पुणे, मुंबई
गेटवे ऑफ ड्रग्स करून ठेवलेला आहे, पूर्ण गुजरातमधनं ड्रग्स देत आहेत, प्रोजेक्ट घेऊन गेले, नोकऱ्या घेऊन गेले, आमच्या युवकांना इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्स देऊन राहिले. आणि म्हणून ठीक आहे, मी उत्तर घेतो. या महाराष्ट्रात आजपर्यंत कोणताही मुख्यमंत्री एवढी मोठी सिक्युरिटी घेऊन फिरलेला नाही आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही फोर्स वनची सिक्युरिटी घेऊन फिरून राहिले. ठीक आहे राजू वाघमारेजी, विरोधक तुमच्यावर हल्ल्यावर हल्ले चढवत आहेत, त्यांना तुमच्या एकाही आश्वासनावरती विश्वास नाहीये. त्यांचं म्हणणं आहे हा केवळ जुमलेबाजी आहे तुमची मतांसाठीची. एक लक्षात घ्या, विरोधकांच्या हल्ल्याला उत्तर द्यायला पण आमच्याकडे वेळ नाही. एवढं विकासाचं काम आम्ही केलेलं आहे 2 वर्षात. बर, त्याच्यामुळे आमचे जे हल्ले आहेत किंवा आम्हाला जे सांगायचं आहे ते आम्ही ज्या जनतेला सांगतोय त्या जनतेला ते पटतंय. हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा, गेल्या 2 वर्षात आम्ही जेवढे निर्णय घेतले, जो स्पीड ब्रेकर महाविकास आघाडीने लावला होता, रस्त्यात स्पीड ब्रेकर लावलेला, सोशल सामाजिक स्पीड ब्रेकर लावलेले, सणांसाठी स्पीड ब्रेकर लावलेलं, हे स्थगितीचं सरकार होतं. आम्ही सत्तेत आलो, आम्ही प्रगतीचं सरकार चालू केलं. जर तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर बघाल तर देशामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरवर महाराष्ट्र आणला. समृद्धी महामार्ग घ्या, कोस्टल रोड घ्या, त्याच्यानंतर मेट्रोचं जाळं घ्या, या सगळ्या गोष्टी ज्या स्थगिती करून ठेवलेल्या, ज्याला टाळं मारून ठेवलेलं, या सगळ्या गोष्टी आम्ही सुरू केल्या. हे झालं इन्फ्रास्ट्रक्चर. सामाजिक ह्याच्यात, सोशल ह्याच्यामध्ये ज्या योजना आम्ही कुटुंबातल्या प्रत्येक घटकासाठी योजना आणणारं पहिलं सरकार आहे. बघा, एका कुटुंबामध्ये गृहिणी असते, तिच्यासाठी लाडकी बहीण, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली, त्यांना आम्ही 1,500 रुपये देतोय. जो आमचा लाडका भाऊ आहे त्याला शिकताना नोकरी करता यावी, त्याला त्याच्यातून 4 पैसे मिळावे म्हणून 6,000, 8,000, 10,000चा आम्ही कौशल्य त्याला देण्याचा स्टायपेंड चालू केला. एका घरामध्ये आपले म्हातारे आई वडील असतात, त्यांना तीर्थदर्शनासाठी सोय केली, त्यांना आम्ही वयश्री योजना आणली, त्यांचं पेन्शन देतोय आम्ही समाजातल्या प्रत्येक घटकाला आम्ही अगदी आरोग्यापासून ते त्यांच्या देवदेवतांपर्यंत सगळ्या गोष्टीच्या सोयी सुविधा आणून दिल्या. शेतकऱ्यांचा प्रश्न घेतला तर शेतकऱ्यांना 7.5 BHP पर्यंत आम्ही मोफत वीज देतोय. त्यांचं वीज माफी करून टाकलेली आहे. त्यांचे बाकीचे जे त्यांना अवर्षणग्रस्त आणि याचे जे पैसे होते ते आम्ही 3 पट केले. जे केंद्र सरकारच्या पहिल्यांदा जे 1 पट होते ते आम्ही 3 पट केले. म्हणजे आम्ही जे काम केलंय ते जनतेसाठी अगदी व्यवस्थित केलेलं आहे. त्याच्यामुळे हे जे म्हणतायत की आता आम्ही असं केलं आणि तसं केलं आणि यांना स्वप्नात पण अदानी दिसत आहेत, कारण दुसरा मुद्दाच नाही. दुसरा मुद्दा विलासजी कुठचा असता तर यांनी बोलले असते, यांच्याकडे मुद्दाच नाही. ठीक आहे, मी घेतो ना, एकच मिनिट मला द्या. त्याच्यामुळे आमचा जो आहे हा घोषणांचा पाऊस नाही आहे, आमचं वास्तविकता आहे आणि त्या वास्तविकतेला धरून आम्ही हे बीज पेरतोय की पुढे आम्हाला काय करायचंय. आम्ही करून दाखवलं, आता याच्या पुढे काय करणार आहे ते आम्ही दाखवतोय, कारण आम्ही करणारे लोक आहोत. जे बोलतो ते करणारे आमचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आहेत, 2 उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळे आम्ही जे बोलतो ते करतो. त्याच्या यांच्या बडबडीला आम्ही उत्तर काय देणार. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये अतुलजी तुमच्याकडे यायचं येतो. तुम्हाला सगळ्या प्रश्नांची त्यांच्या काउंटर करायचं असणारच. यशवंत गोसावी आपल्या सोबत आहेत. यशवंतजी, सत्ताधाऱ्यांकडून तर सांगण्यात येतं की आम्ही डिलिव्हर सुद्धा केलेलं आहे आणि पुढच्या काळात सुद्धा आम्ही डिलिव्हर करणार आहोत. पण मुद्दा त्यांनी उपस्थित केलेला आहे की आम्ही ज्या गोष्टीवर सांगतोय त्या आमच्याकडे दिल्लीची सत्ता आहे, डबल इंजिन आमच्याकडे आहे म्हणून आम्ही ते सांगतोय. जेव्हा तुमचं सरकार होतं तुम्ही सातत्याने म्हणत होतात की दिल्ली आम्हाला पैसा देत नाही म्हणून आम्ही करू शकत नाही, म्हणून महाराष्ट्राचा विकासाचा गाडा ठप्प झाला. अशा प्रकारची परिस्थिती तुमच्या सरकारच्या 2.5 वर्षाच्या काळात होती. आता तुम्हाला पुन्हा त्याच प्रश्नाला सामोरं जावं लागत असताना तुम्ही यातून मार्ग कसा काढणार आहात जर दिल्लीतलं सरकार तुमचं नसेल तर? नाहीच आहे म्हणजे आता. माझा आदरणीय विलास सर, माझी पहिली विनंती आहे की आदरणीय पाशाबाई या ठिकाणी आहे. पाशाबाई ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा आम्ही सन्मान करतो आणि पाशाबाई सांगितलं की आम्ही सातत्यानं सगळी दिलेली आश्वासनं पूर्ण करतो.
माझा आदरणीय पाशाबाईंना नम्रतापूर्वक एक प्रश्न आहे की पाशाबाई 2013 साल तुम्हाला आठवत असेल, 2013 मध्ये तुम्ही आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी लातूर ते औरंगाबाद मध्ये तुम्ही कृषी दिंडी काढली होती आणि त्या दिंडीमधून तुम्ही शेतकऱ्याच्या सोयाबीनला 6,000 रुपये हमी भाव मिळावा अशी मागणी करत टाळ मृदुंग घेत औरंगाबाद पर्यंत चालत गेला होता. मग आज केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे, मग आज सोयाबीनला भाव का मिळत नाही? काय अडचण आहे? मी इधर उधर की बात न कर, थेट उत्तर. आणि पाशाबाई थांबा, येतो तुमच्याकडे. बरोबर आहे. माझा सवाल आहे सर, मी दिंडी काढली होती हे खरं आहे आणि त्यावेळेस 6,000 भाव मागितलं होतं हेही खरं आहे. विलासराव, आपल्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. ज्यावेळेस 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले, या देशातलं पहिला चमत्कार की आतापर्यंत 1965 पासून दिल्लीमध्ये, तर मी देवेंद्रजींना सांगितलं आपल्या राज्याचा कृषी मूल्य असला पाहिजे. आणि मग देवेंद्रजींनी देशातलं पहिलं कृषी मूल्य आयोग स्थापन केलं, त्याचा अध्यक्ष मला केलं. मी ज्या दिवशी अध्यक्ष झालो त्या दिवशी 7.5 क्रूड पॉम ऑइलवर ड्युटी होती आणि 12.5 ही रिफाईनवर ड्युटी होती. आणि मग मी हा विषय घेऊन जेव्हा मोदी साहेबांना जाऊन भेटलो, देवेंद्रजीच्या आणि नितीन गडकरीच्या माध्यमातून, नरेंद्र मोदींनी तो विषय समजून घेतला आणि मग 7% ड्युटी मी 44 करून घेतली आणि 12ची ड्युटी मी 54 करून घेतली आणि बाजारामध्ये 8,000, 9,000, 10,000 रुपयापर्यंत सोयाबीनचा दर गेला. गंमत काय झाली, हे दर चालू असताना 19 मध्ये आमचं सरकार गेलं. आमचं सरकार गेल्यानंतर भानगड काय झाली की उद्धव ठाकरे साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला कृषी मूल्य आयोगाच्या पदावरून काढून टाकलं. मला आयोगाच्या अध्यक्षावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी दुसरा अध्यक्ष नेमला नाही, 2.5 वर्ष दुसरा अध्यक्ष नेमला नाही आणि मलाही ठेवलं नाही. विषय असा असतो की दिल्लीमध्ये कोणीतरी जाऊन या प्रश्नाचा पाठपुरावा करायचा असतो, त्याला संवैधानिक दर्जा असावं लागतं. मला काढलं. पाशाबाई तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढणारे आहात हे सगळ्यांना माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. 2013ला त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही सुद्धा तेव्हा बातम्या दाखवल्या की तुम्ही दिंडी घेऊन निघालात. आता कालच्या तुमच्या याच्यामध्ये आश्वासन आहे आम्ही 6,000 देऊ म्हणून. 10 नाही 6,000 देऊ आता म्हणताय तुम्ही. अहो ऐका जरा, त्याला संदर्भ कसा असतो की आता आम्ही 2 महिन्यापूर्वी म्हणजे सोयाबीनचे दर वाढवण्यासाठी 20% परदेशातून आमच्या देशाला 260 लाख मेट्रिक टन खायचं तेल लागतं. 100 लाख आम्ही तयार करतो, 160 लाख आम्ही आयात करतो. 160 लाख मेट्रिक टन आणणाऱ्या तेलावर 20% ड्युटी वाढवली. ड्युटी वाढवल्यानंतर आम्हाला वाटलं होतं 5,500 सोयाबीन होईल, पण सोयाबीन 5,000 ला गेलं आणि पुन्हा 4,000 वर येऊन थांबलं. मला गणित कळलं नाही. पाशाबाई तुमच्या माहिती बडे मुद्दे बडे मनाने ऐकायचं असतं, नीट ऐका. आणि मग आयात शुल्क वाढवून सोयाबीनचे भाव का वाढत नाही हे ज्यावेळेस आम्ही परेशान झालो, 15 दिवस लोक खाजून घेतलो हे भाव का वाढत नाही, त्यावेळेस लक्षात आलं की आपल्या देशामध्ये सोयाबीनची 90 लाख मेट्रिक टन पेंड तयार होती, 60 लाख मेट्रिक टन हे पोल्ट्रीला जाती, 10 लाख मेट्रिक टन ही पशुधनाला जाती, 20 लाख मेट्रिक टन शिल्लक राहती. ती जर विकली तरच सोयाबीनला दर मिळते. का तर 1 क्विंटल सोयाबीन गाळलं तर 18 किलो तेल निघतंय आणि 82 किलो पेंड निघते. सोयाबीनचं दर पेंडीवर असतं. या वर्षी दुर्दैव आलं आमचं.
काय मक्यापासून इथेनॉलला परवानगी दिली, काय म्हणतो भातापासून इथेनॉलला परवानगी दिली. मक्याची पाशाबाई सगळं ठीक आहे हो. एक सेकंद मक्याची आणि तांदळाची DOC 20 लाख मेट्रिक टन बाजारात आली. 20 आणि 20 40 झाली म्हणून भाव वाढत नव्हते. आता मी केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली की जोपर्यंत 40 लाखापैकी 20 लाख पेंड निर्यात होणार नाही तोपर्यंत सोयाबीनचा प्रश्न मिटणार नाही. नंबर एक एकच शेवटची एक लाईन की भारत सरकारने 4,892 रुपयानं MSP न सोयाबीन खरेदी करायचे आदेश काढलेले आहेत. परंतु यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळं सोयाबीन मध्ये आर्द्रतेचं प्रमाण खूप आहे, ती खूप प्रमाण आहे. आणि मग आम्ही आता एक काम केलंय की 12 आर्द्रता मॉइश्चर असलेलं सोयाबीन खरेदी करा असं नियम आहे. ते नियम आता आम्ही बदलायला सांगितलंय. ते नियम जर 14 झालं तुम्ही सोयाबीन 5,000 2 दिवसात येऊ शकते. एवढे सगळे प्रयत्न करून सुद्धा लोकांच्या घरात 3-3 वर्ष झालं सोयाबीन आहे. तुम्ही लातूरचे आहेत, मी लातूरचा आहे. काय पाशाबाई आपल्याला माहित नाही काय परिस्थिती आहे शेतकऱ्यांची? आपल्याला माहित आहे ना सोयाबीनची. विलासजी तुम्हाला माहितीये, एक मिनिट आहे का, आम्ही हाव म्हणून हे कळू तर लाल याचे काय प्रॉब्लेम आहेत ते. ठीक आहे, ठीक आहे. एक मिनिट आहे का, आम्ही नसतो तर काय झालं असतं आहे का? हे आमचे काय म्हणतो लोंढे साहेब जे बोलले ना, लोंढे साहेब 2006 ला जेव्हा शरद पवार साहेब कृषी मंत्री झाले तेव्हा 75% आयात शुल्कचं 0 केले होते आणि 92.40 ची ड्युटी 28 केली होती. 1400 रुपयाचं सोयाबीन झालं ना. त्यांनी तेव्हा केलं नव्हतं म्हणून तर तुम्हाला सत्ता दिली. पाशाबाई अतुलजी तुम्ही राज्यात सत्तेत आल्याच्या नंतर तुम्ही राज्यात सत्तेत आलात समजा, असं आपण गृहीत धरूया. तुम्ही आश्वासन तर दिले जनतेला. तुम्ही केंद्र सरकारच्या शिवाय हे भाव वाढवू शकतात का? एक मुद्दा. दुसरा, माझ्याकडे वेळ कमी आहे म्हणून, एका बाजूला तुम्ही म्हणता लाडकी बहीणला पैसे देण्यासाठी ह्या राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. तुम्ही म्हणता ते 1500 देणार असतील तर आम्ही 3000 देऊ. आता काय छापखाना काढलं कोणी नोटांचा? कसं देणार आहोत हा सवाल आहे. असं आहे की आता पाशाबाईंनी एवढं भाषण दिलं आणि त्याच्यातनं एकच माझ्यासारख्या माणसाला समजलं की आयात निर्यात धोरण जे आहे ते व्यापाऱ्याच्या बाजूनं अमित शहाजी आणि नरेंद्र मोदीजी चालवतात म्हणून शेतकऱ्यांची वाट लागलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. जेवढा काही ज्ञान वाटला पाशा पटेलांनी त्याचा अर्थ हाच होतो की हे सरकार शेतकऱ्यांसाठी नाही, हे सरकार जे आहे ते व्यापाऱ्यांसाठी आहे. आणि मग यांच्या या आयात निर्यातच्या पॉलिसीमुळे एका तेलाच्या खाण्याच्या पिपाच्या डब्यावर 250 ते 300 रुपयाचा भाव वाढला. हे सुद्धा पाशा पटेलची सत्य आहे आणि हे सत्य तुम्ही नाकारू शकत नाही. आम्ही 19,000 कोटीची कर्जमाफी दिली होती. अभ्यास करत नसतो बसलो, नवरा बायकोला काही कम्प्युटरच्या लाईनमध्ये लावलं आणि 62 कॉलमचा फॉर्म पण दिला नव्हता. 19,000 करोडची कर्जमाफी केली. 32 लाख शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून सगळे पैसे मायनस झाले. आमचे आता काय, आमच्यासोबतच आमच्या कॉलेजमध्ये सिनियर होते देवेंद्र फडणवीस, कसला अभ्यास करतात अजूनपर्यंत आम्हाला कळलं नाही, पण त्यांच्या हातून काही चांगलं घडू शकलं असं नाही आहे. दुसरी गोष्ट, पाशा पटेलजी 2004 ते 2014 140 ते 160% MSP जी आहे ती वाढवली. ती सर्वात जास्त शेतकऱ्यांची MSP वाढवली. त्यावेळी जे तुमचे भाजपचे लोक होते ना, महागाई वाढली, महंगाई डायन खाई जाते, शेतकऱ्याला थोडासा भाव मिळाल्याबरोबर तुम्हाला महंगाई डायन खाय जात आहे असं होतं. आता हा 3,000चा प्रश्न आहे. त्यांनी 94,000 कोटीच्या पुरवणी मागण्या काढल्या, सप्लिमेंटरी डिमांड्स काढल्या बजेटच्या दुसऱ्या दिवशी. कशासाठी काढल्या? तर कॉस्ट एस्केलेशन करून द्यायचं. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरला 1800 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट दिला असेल तर मग त्याला एस्केलेशन म्हणजे त्याचे भाव वाढ करून द्यायची. त्याला 2200 कोटी जे आहे ते पैसे द्यायचे. कसे पैसे राहणार आहे याच्यावर तर वित्त सचिवांनी, त्यावेळेस सुजाता सौनिक वित्त सचिव होत्या, त्यांनी लिहिलं. खडाजंगी झाली अजित पवारांची आणि मुख्यमंत्र्यांची. हे महाराष्ट्राला या लोकांनी सांगितलं, आम्ही काही म्हटलं नाही. बिलकुल पैसे दिले पाहिजे. आम्ही 3000 देऊ, तुम्ही लुटमार बंद करा, पैसे देता येईल. आम्ही दिले ना. काल खरगे साहेब बोलले की तुम्ही मला सरकार द्या, मी तुम्हाला बजेट देतो. आम्ही दिलं, कर्नाटकात दिलं, तेलंगणामध्ये दिलं. कर्नाटकामध्ये 1,50,00,000 कुटुंब आहेत. 1,50,00,000 कुटुंबाला आमच्या वीज माफीचा 0 बिल येतं, 0 बिल कर्नाटकामध्ये. आणि तुम्हाला एक गोष्ट मी इथे स्पष्टपणे सांगतो, यांचं इतकं खोटारडं सरकार आहे. शेतकऱ्याला विलास तू जाऊन विचार, तू लातूरमध्ये राहतो ना, यांनी फक्त 3 महिन्याचं बिल माफ केलेलं आहे.
3 महिन्याचं बिल. म्हणजे सगळीकडे जुमलेबाजी, भ्रम पसरवणे, खोटं बोलणे. देशाचे प्रधानमंत्री तर खोटं बोलतातच. ते गोरखनाथ, गुरु नानक, ते सगळे वगैरे एकाच वेळेस बसून चर्चा करत होते, तशा पद्धतीचं देशाचे प्रधानमंत्री आहेत. इतकं खोटं बोलतात आणि दिशाभूल करतात, निवडणूक आल्यावर सगळं विसरून जातात. हे मला सांगा, शेतकऱ्यांचं दुप्पट उत्पन्न 2022 पर्यंत करणार होते, झालं का? 1.5 पट MSP देणार होते, झालं का? नाही झालं. राजूजी, सोयाबीनला तुमच्या कुठल्याच गोष्टीवर त्यांचा विश्वास नाही, तुम्ही फक्त जुमलेबाजी करता. कापसाला हे दोघं जण गळ्यामध्ये घालून फिरत होते. ज्यावेळी आम्ही 1500 रुपये देत होतो त्यावेळी महाविकास आघाडीने काय सांगितलं? तुम्हाला काही महाविकास आघाडी कोर्टात गेली की 1500 रुपये बंद करा. आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू. हे करण्यासाठी हे लोक कोर्टात गेले. यांच्या मंत्र्यांनी सांगितलं, सुनील केदार साहेब बोलले की आम्ही बंद करून टाकू. आता जी योजना तुम्हाला परवडत नाही, जी योजना तुम्हाला मान्य नाही, ज्या बहिणींना मदत आम्ही देतो ती मदत जर तुम्हाला मान्य नाही, मग तुम्ही आता 3000 रुपये कुठून देणार? व्यापाऱ्यांना पैसे म्हणजे हे बहिणींच्या लक्षात आलं, या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींच्या लक्षात आलं की हे जे 3000 रुपये बोलतायत हे हवेतले आहेत. कारण हे 1500 द्यायला रडत होते, हे 1500 आपल्याला मिळत होते बहिणींना. त्यावेळी हे गळा काढून रडत होते, हे कॅन्सल करायच्या मागे होते. तर हे 3000 काय देणार? त्याच्यामुळे लोकांच्या कुठून देणार तुम्ही 3000? हे लक्षात आलंय की ह्यांनी उद्या 5000 नाही लिहिले आपलं नशीब, हे उद्या काही लिहू शकतात. कारण द्यायचे तर नाही आहेत, सत्तेवर तर आपण येणार नाही, आपल्याला बोलायला काय फरक पडतो? आता ज्या खरगेजींचं बोलतात, खरगेजींच्या कर्नाटकामध्ये त्यांनी तांदळाची भाषा केली होती. सुरुवातीला आम्ही तांदूळ मोफत देऊ, सगळ्या गोष्टी करू, पण नंतर गळा काढून रडत बसले की केंद्र आम्हाला तांदूळ देत नाही. ती योजना त्यांनी त्या ठिकाणी बंद केली. त्याच्यामुळे कसं आहे की फक्त आपल्याला बोलायचंय, विकास तर आपण करू शकत नाही, राजकीय इच्छाशक्ती अजिबात नाही, महाविकास आघाडीकडे नेतृत्वच नाही. त्याच्यामुळे मग करणार काय? अगदी थोडक्यात उत्तर. अगदी थोडक्यात अतुलजी, नंतर मला गोसावींकडे जायचंय. असं आहे की राजू तिकडे जाऊन लवकरच खोटं बोलायला शिकला, फार लवकर ट्रेन झाला. फार लवकर ट्रेन झाला. राजू FCI फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मधनं तांदूळ हा खाजगी लोकांना विकला, पण कर्नाटक सरकारला दिलं नाही. कर्नाटकने जी घोषणा केली होती तुम्ही खोटारडेपणा त्या शिंदेना जाऊन सांगायचा, शिंदेना जाऊन सांगायचा. सरकार पाहिजे. दुसरी गोष्ट 94,000 कोटी कमिशन फॉर इलेक्शन पैसे द्या, कॉन्ट्रॅक्ट घेऊन जा. हे शेवटल्या 2 महिने महाराष्ट्राच्या मंत्रालयामध्ये सातत्यानं चालू होतं. आता मी बोलायला लागल्यावर बोलायला लागले, मत लगे घटने आणि पैसे लगे पटणे. सरकारची गरज जो तुम्हाला लोकसभेपर्यंत लाडकी बहीण दिसली नाही, आणि जनता लोकसभेपर्यंत लाडकी बहीण दिसली नाही, आता तुम्ही पैसे यासाठी देत आहात आज तुम्हाला खोटे दाखवण्यासारखं काम नाहीये. लाडक्या बहिणी तुम्ही खोटारडे आहात. नरेंद्र मोदी पासून एकनाथराव शिंदेपर्यंत हे सगळे खोटं बोलणारे लोक आहे, हे जनतेने ओळखलेलं आहे. आणि लवकरच हे 8-10 दिवसाचं सरकार आहे. मला यशवंतजींना ह्या चर्चेत आणायचं. मी अतुलजी येतो. यशवंतजी, हे सगळे आश्वास प्लीज बोला पटकन. इकडे ते चालू होते त्याचे. मला लोंढे साहेबांना विचारायचं आहे. विचारा. तुम्ही तुमचे पवार साहेब अदानी शिवाय जेवत नाहीत, बसत नाहीत, हसत नाहीत, फिरत नाहीत. कायम तुमच्या साहेबाला अडाणी साहेब लागतात. मग तुमचं आमच्या बरोबरच का बरं जोडता नाव? जरा एक गोष्ट लक्षात ठेवा. नंबर 2, ऐका लोंढे साहेब, दुसरी गोष्ट, तुम्ही आता बोलताना कसं बोललो, तेलाचे भाव वाढले म्हणता. अरे तेल वाढल्याशिवाय सोयाबीन कसं वाढवलं लोंढे साहेब? अशी कशी बनवी हो? ते बोटावरचा थुक्का पलटल्या आणि असले धंदे नका करू ना. ठीक आहे, अतुलजी उत्तर द्या. दर वाढल्याशिवाय सोयाबीनचे दुर्दैवानं पाशा पटेलजी, आणि 3200 रुपये सोयाबीन आणि 150 रुपये सोयाबीनचं तेल. ऐका ना पाशा पटेलजी, ऐका ना. तुम्ही तुमचं खोटं मी आता सांगतो ना महाराष्ट्राला. 3200 रुपयाचं सोयाबीन आणि 150 रुपयाचं खाण्याचं सोयाबीनचं तेल. शेतकऱ्याचं तेल काढता तुम्ही, रेतीतून तेल काढता, शेतकऱ्याच्या हाडातून तेल काढता, आणि इथं मान वरती करून बोलता तुम्ही पाशा पटेलजी. शोभते का तुम्हाला हे?
शोभते का तुम्हाला? हे 3200 रुपये सोयाबीन जात असताना 150 रुपये सोयाबीनचं तेल जात आहे. शेतकरी रडून आलेला आहे. ढेपेवर बसून तो सांगतो की माझ्या पोराबाळासारखं पाळलेलं पीक जे आहे ते बर्बाद केलं आहे शेतकऱ्यांनी. अतुलजी एक त्यांचा मुद्दा होता ते म्हणतात की अदानी आमच्या सोबत आल्याचं तुम्हाला दुःख आहे. तुम्ही काय सांगता? अदानी त्यांच्या बरोबर असल्यास दुःख आहे. पवार साहेबांना अदानी सतत अदानी देशाला लुटतो. इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये मेगा एंटरप्राइजेस अदानी ह्या सगळ्या लोकांनी ज्या पद्धतीनं धंदा दो हा जो धंदा देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केलेला आहे तो सुप्रीम कोर्टाने उघडा पडलेला आहे. परमिशन होती. ठीक आहे. मला या चर्चेत योगेश इकडे धारावी लुटत आहे. मी यशवंतजी समजा राज्याचा गाडा सगळा चालवायचा असेल तर आपलं राज्य आत्ताच तुटीचा अर्थसंकल्प आहे. अशा परिस्थितीत राज्याला ह्या सगळ्या योजना ही जी खैरात आहे ना ती परवडणारी आहे का? ही नक्कीच खैरात म्हणता येणार नाही. याचं कारण असं आहे की कोरोनाची 2 वर्ष जर सोडली तर उरलेला 7 वर्षापेक्षा जास्त काळ हा राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे. केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. आणि या लोकांनी अक्षरशः इथला तरुण उद्ध्वस्त करून ठेवला आहे, शेती उद्ध्वस्त करून ठेवली आहे. आणि हे सगळं उद्ध्वस्त केल्यानंतर या सगळ्या माणसांना जर आधार द्यायचा असेल तर ही मदत करणं ही गरजेची आहे. आणि आज महायुतीचे जे राज्यामधले नेते लाडकी बहीण करतायत, हे 2 महिन्यापूर्वी लाडकी बहीण योजना यांनी आणली. मागच्या 2.5 वर्षामध्ये यांनी काय केलं? मागच्या 2.5 वर्षामध्ये यांनी शेतकऱ्यांकरता, कष्टकऱ्यांकरता, बेरोजगारांकरता काय केलं? मग वाईस वर्षा असं पण आहे ना, तुमचं जेव्हा 2.5 वर्षाचं सरकार होतं तेव्हा तुम्ही लाडकी बहीण द्यायला पाहिजे होती. तुम्ही आता म्हणताय पुढच्या सत्तेत आल्यावर आम्ही 3000 देऊ. 2.5 वर्षाचा काळ कोरोनाचा काळ होता. कोरोनाचा काळ नाचता येईना अंगण वाकडे. कसला करोनाचा काळ? तुम्ही कुठच्या योजना आणल्यात? करोनाच्या काळात योजना आणायला पाहिजे होत्या. लोकांना धीर द्यायला पाहिजे होता. लोकांना पैसे द्यायला पाहिजे होते. काय केलं तुम्ही? फक्त फेसबुक समोर बसले मुख्यमंत्री आणि भाषणं केली फेसबुक टू फेसबुक. आमचा मुख्यमंत्री फेस टू फेस जातो. एकनाथरावजी शिंदे तुमचे मुख्यमंत्री स्क्रीन टू स्क्रीन, फेसबुक टू फेसबुक. आणि काय तुम्ही कौतुक सांगताय? आणि कसले उद्योग धंदे नेले? अहो फॉक्स वेदांता ज्यावेळी गेला 8 महिने ते जेव्हा बोलणी करत होते तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं महाराष्ट्रात. कुठची मल्टीनॅशनल कंपनी एका महिन्यात जात नाही. तुम्ही कोणाला खोटं सांगताय? हे फेक नरेटिव्ह बंद करा. काय गुजरातला गेलेलं नाही, काहीही गेलेलं नाही. यशवंतजी तुमचा आवाज तांत्रिक कारणामुळे पोहोचत नाहीये. यशवंतजी तुमचा आवाज पोहोचत नाहीये. अतुलजी शेवटची कमेंट. माझा वेळ संपलाय प्लीज. असं आहे, राजू वाघमारेंनी माझी प्रेस कॉन्फरन्स बघावी. हाय पॉवर कमिटीचे पूर्ण मिनिट्स जे आहे, हाय पॉवर कमिटीचे पूर्ण मिनिट्स मी ठेवलेले होते. उद्योग चोरले, फक्त एक वेदांता फॉक्सकॉन नाही, जवळजवळ 10 लाख कोटीचे उद्योग आणि 8 लाख नोकऱ्या चोरल्या. हे सत्य आहे. आणि या राजूला मी सांगू इच्छितो 19,000 कोटीची कर्जमाफी 2.5 वर्षात दिली. आणि त्यावेळेस दूध जे आहे ते शेतकऱ्यांकडून 10 लाख लिटर रोज घेतलं, त्याचं पावडर टाकलं. त्यावेळेस यांनी 300 रुपये किलोवरून 150 रुपये किलो आणलं, 150 रुपये किलो आणलं पावडरचा. शेतकऱ्यांचा तो सुद्धा नफा जो मिळणार होता तो सुद्धा यांनी त्यांच्या मित्रांच्या घशामध्ये घातला. हे सत्य आहे. आता घसा काढून किती ओरडला तरी माझ्याकडे सत्य असते. आणि मी प्रेस कॉन्फरन्स घेतल्यानंतर कोणी बोलू शकत नाही, तुमच्या इथे कोणी बोलू शकत नाही. त्यामुळे किती खोटा बोलला तरी माझ्या प्रेस कॉन्फरन्सेस आहे. खोटं काढलेलं आहे. निर्मल बिल्डिंगच्या वरती अजय आशार नावाचा माणूस बसतो. निर्मल बँकेमध्ये, निर्मल बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर कोण बसतं? किती कॉन्ट्रॅक्ट पास होतात हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कसं कॉस्ट एस्केलेशन होतं, कसं 1800 कोटीचा प्रोजेक्ट 2200 कोटीचा करून 400 कोटी घशात घातले जातात, हे सगळ्या महाराष्ट्राला पाहिलेलं आहे. मी एक शेवटची कमेंट. पाशाबाई तुम्हाला एक मुद्दा मांडायचा होता. पाशाबाई मी येतो तुमच्याकडे. पाशाबाई माझा वेळ संपलाय. उद्योग धंदे केले. अरे काय केलं ते तर सांगा. अतुल लोंढे साहेबाला विचारा की शरद पवार साहेबाच्या प्रत्येक कार्यक्रमाला
अडाणी चालतात, एका कार्यक्रमात दोघं राहतात, खुर्चीला खुर्ची लावून बोलतात. हे कस काय चालतंय? लुटमार नाही चालत ना. लोकसभेच्या पाशा पटेलची लुटमार नाही चालत ना. तुमच्या इथं नुसतं आजारी येत नाही, लुटमार करून जातो ना. त्याचं काय आहे? 1080 एकर जमीन धारावीची तुम्ही त्याच्या घशात घालून राहिले, त्याच्याविरुद्ध बोलायला पाहिजे. तुम्ही जे तूर डाळीचे भाव पाडले होते, आता मोझांबिक मधून डाळ आणून त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. पाशा पटेल जर तुम्ही खरे शेतकऱ्याचे नेते असाल तर केलं नाही का 2018 मध्ये मोझांबिक वरनं तूर डाळ आणून तूर डाळीचे भाव पाडणारा हा अदानी, तो तुम्हाला चालतो का? व्यापार करायला वाणिज्य परवानगी आहे सगळ्यांना, लुटमार करायला परवानगी नाही. हे आमचं धोरण आहे पाशा पटेल. आणि पाशा पटेल बोलत नाही. जसा आश्वासनांचा पाऊस पडलाय तसाच आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुद्धा झडायला लागलेल्या आहेत. आणि कसं आपण हे करू शकणार आहोत हे जनतेच्या पर्यंत पोहोचवण्याचा सगळेजण प्रयत्न करतायत. आता जनतेला ठरवायचं आहे काळगोरं कोण आहे. म्हणजे ग्रामीण म्हण आहे म्हणून मी हा शब्द प्रयोग केला. आता ह्या उडदामधले काळे गोरे कोण बघू. पण जनतेला काय वाटतंय? खरंच या आश्वासनांचा पाऊस उदंड पीक देईल का मतांचं? हा प्रश्न आम्ही विचारला जनतेला. नेत्यांच्या घोषणांचा पाऊस मतांचं पीक आणेल का? हा सवाल होता. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. 33% लोकांना फक्त वाटतंय की मतांमध्ये याचा फायदा होईल. 67% लोकांना वाटतंय नाही, काम दाखव. बघूया जनता 20 तारखेला कुठल्या मुद्द्यावरती मतदान करेल, 23 तारखेला करणार आहे. कुणाच्या आश्वासनात किती दम होता. आजच्या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार.